नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं MGF कसं काढलं जातं ते आपण बघितलं. त्यानंतर CGF क्युम्युलंट जनरेटिंग फंक्शन काय आहे ते आपण बघितलं. त्याच्यावरून आपण क्युम्युलंट्स काढले. या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. आता ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दॅट ॲडिटिव्ह प्रॉपर्टी? ॲडिटिव्ह, द नेम ॲडिटिव्ह सजेस्ट द सम ॲडिशन इज देअर. पण ही कशाची ॲडिशन आहे? तर समजा दोन व्हेरिएबल्स x1 x2 हे इंडिपेंडंट आहेत आणि दोन्हीही व्हेरिएबल काय करतायत? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतायत विथ पॅरामीटर्स μ1, σ1 स्क्वेअर अँड μ2, σ2 स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे x1 जो आहे तो μ1, σ1 स्क्वेअर असा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय आणि x2 जो आहे तोही नॉर्मलच डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय बट विथ द पॅरामीटर μ2 अँड σ2 स्क्वेअर. आणि ते दोन्ही काय आहेत? व्हेरिएबल x1 आणि x2 इंडिपेंडंट आहेत. असं असताना जर त्या दोन्ही व्हेरिएबलची आपण ॲडिशन घेतली, ॲडिशन घेतोय आपण, दॅट इज x1 प्लस x2 आणि त्यालाच आपण z असं म्हणतोय. x1 प्लस x2 अशी आपण ॲडिशन घेतोय. दॅट्स वाय द ॲडिटिव्ह वर्ड ॲडिटिव्ह कम्स इन टू पिक्चर. z इज इक्वल टू x1 प्लस x2. मग हा जो नवीन व्हेरिएबल आहे z, जो आपल्या ओरिजिनल x1 आणि x2च्या ॲडिशननं बनलेला आहे, त्या z व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन काय असतं? तर ते डिस्ट्रीब्युशन असतं नॉर्मलच विथ पॅरामीटर्स μ1 प्लस μ2 अँड σ1 स्क्वेअर प्लस σ2 स्क्वेअर. अशा पद्धतीनं त्याचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ दीज पॅरामीटर्स असं येतं. सिम्बॉलिकली आपण कसं लिहिलंय ते बघा. x1 फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर μ1 अँड σ1 स्क्वेअर and x2 follows normal distribution with parameter μ2 and σ2 square. Also x1 and x2 are independent. Then z, that is x1 plus x2, follows a normal distribution with parameter μ1 plus μ2 σ1 square plus σ2 square. अशा पद्धतीनं तुमच्या त्या ओरिजिनल नॉर्मल व्हेरिएटची ॲडिशन घेतल्यानंतर जे व्हेरिएबल तयार होतं त्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा नॉर्मलच असतं. This is the statement of additive property of normal distribution. Now we have to prove that how the addition of the two normal variate follows the again normal distribution. हे कशा पद्धतीने ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच परत फॉलो करणार आहे हे आपल्याला आता प्रूव्ह करावं लागेल. मग ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं? तर जे आपण x1 प्लस x2 म्हणजे z हे जे व्हेरिएबल आहे त्या z व्हेरिएबलचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं. कुठलं डिस्ट्रीब्युशन येते? त्या व्हेरिएबल्स. म्हणजे आपण एक तर त्याचं PDF काढू शकतो आणि ते PDF कोणत्या डिस्ट्रीब्युशन सारखं आहे त्याच्यावरून त्याचं डिस्ट्रीब्युशन सांगू शकतो, किंवा त्याचं आपण MGF काढू शकतो, मोमेंट जनरेटिंग फंक्शन. सिन्स मोमेंट जनरेटिंग फंक्शन फॉलोज द युनिकनेस प्रॉपर्टी, म्हणजे एखाद्या डिस्ट्रीब्युशनसाठी एकच मोमेंट जनरेटिंग फंक्शन असतं त्या पद्धतीचं. म्हणजे एखाद्या टाईपचं मोमेंट जनरेटिंग फंक्शन जर त्या व्हेरिएबलचं असेल तर ते कुठल्या तरी एका डिस्ट्रीब्युशन सारखं दिसणार असेल तर ते डिस्ट्रीब्युशन तो व्हेरिएबल फॉलो करतो. दिस इज द युनिकनेस प्रॉपर्टी ऑफ MGF. मग आपण एकतर त्याचं PDF काढू शकतो किंवा मग MGF काढू शकतो आणि त्या MGF वरून ते MGF कुठल्या डिस्ट्रीब्युशनच्या MGF सारखं दिसतंय त्याच्यावरून त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण ठरवू शकतो. म्हणजे आपण इथं MGF चा कन्सेप्ट वापरून x1 प्लस x2चं डिस्ट्रीब्युशन काय येतंय ते बघणार आहोत. मग आता MGF काढत असताना आपल्याला x1 प्लस x2 म्हणजे झेडचं MGF आपल्याला
काढावं लागेल. ओके, मग ते झेडचं MGF काढत असताना आपल्याला पहिल्यांदा काय माहिती आहे, तर आपल्याला x1 follows a normal distribution with parameter mu1 and sigma 1 square हे माहिती आहे. And we also know the MGF of x1, that is mx1 of t. It is denoted by mx1 of t, that is nothing but the expected value of e raised to tx1. This is from the definition of MGF. So since x1 follows a normal distribution with parameter mu1 and sigma 1 square, that's why we have our MGF is equal to e raised to mu1 t plus 1 half sigma 1 square t square. We call it as equation 1. याला इक्वेशन 1 आपण असं म्हटलं. तसंच अजून आपल्याला माहिती आहे काय, तर x2 follows a normal distribution with parameter mu2 and sigma 2 square. ही एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग त्याचंही आपण MGF लिहू शकतो फ्रॉम द डेफिनेशन. mx2 of t, that is equal to expected value of e raised to tx2, mx2 of t, that is equal to e raised to mu2 into t plus 1 half sigma 2 square t square. याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. हिअर z is equal to x1 plus x2. हे आपल्याला माहिती आहे की z म्हणजे x1 plus x2 आहे. And we have to find the distribution of that z. So to find the distribution of z, we use the MGF method. म्हणजेच आपल्याला त्या झेडचं काय काढायचं आहे, MGF काढायचं आहे. फ्रॉम डेफिनेशन आपण MGF of z, that is mz of t असं डिनोट करणार. अँड फ्रॉम डेफिनेशन वी नो दॅट एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tz हे आपल्याला माहिती आहे. आता हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tz काय येते ते आपल्याला बघावं लागेल. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tz काढत असताना z काय आहे, तर z म्हणजे x1 प्लस x2 आहे हे आपल्याला माहिती आहे. सो झेडच्या ठिकाणी मी काय केली, x1 प्लस x2 ची व्हॅल्यू पुट केली. सो मग मी काय लिहिणार तिथं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू t इंटू ब्रॅकेट x1 प्लस x2 ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण ते t न काय करणार आहोत, आतमध्ये दोन्ही x1 प्लस x2 ला मल्टिप्लाय करणार आहोत. ते मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला टर्म काय मिळेल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tx1 प्लस tx2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. अशा पद्धतीने आपल्याला ती टर्म मिळेल. आता काय इथं दोन सेपरेट घातांक आहेत, पॉवर आहेत, आणि दोन पॉवरची ॲडिशन केली आहे. दोन्हीचा बेस सेमच आहे. तो बेस मी सेपरेट करून नेक्स्ट स्टेपला जर लिहिला तर मी काय लिहीन बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tx1 इंटू e रेज टू tx2 अशा पद्धतीने मी ते लिहिणार. मग आता आपल्याला माहिती आहे x1 आणि x2 हे जे व्हेरिएबल आहेत ते काय आहेत, इंडिपेंडंट आहे. दॅट्स वाय वी कॅन राईट दी सेपरेट एक्सपेक्टेशन्स इन्स्टेड ऑफ दी joint expectation. Since x1 and x2 are independent, x1 x2 independent असल्यामुळे जॉईंट एक्सपेक्टेशनच्या जागी आपण त्याचे सेपरेट एक्सपेक्टेशन लिहू शकतो. सो इन द नेक्स्ट स्टेप वी कॅन राईट ॲज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tx1 इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tx2. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tx1 म्हणजे काय, वरती आपण डेफिनेशन बघितले, दॅट इज नथिंग बट दी MGF ऑफ x1. सो इट कॅन बी रिप्लेस्ड बाय mx1 ऑफ t. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेज टू tx2 म्हणजे काय, इट इज MGF ऑफ x2. सो इट कॅन बी रिप्लेस्ड बाय mx2 ऑफ t. सो मग mx1 ऑफ t काय आहे, तर ती व्हॅल्यू आपण तिथं पुट केली, mx1 ऑफ t. mx1 ऑफ t काय आपला, तर e रेज टू म्यू टी प्लस 1 हाफ सिग्मा 1 स्क्वेअर टी स्क्वेअर हा mx1 ऑफ t आहे. तसंच mx2 ऑफ t काय, e रेज टू म्यू टू टी प्लस 1 हाफ सिग्मा 2 स्क्वेअर टी स्क्वेअर. त्या व्हॅल्यू पुट केल्या. आता दोघांचाही बेस पाया समान आहे, घातांकाची बेरीज होईल, पॉवर विल बी ॲडेड ड्यू टू दी बेस इज सेम. मग नेक्स्ट स्टेपला मी त्या पॉवर ॲड करून लिहिल्या.
त्याच्या नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, जिथं जिथं टीच्या टर्म आहे त्या टीच्या टर्म काय होतील, एकत्र येतील, त्यातून टी कॉमन निघेल. त्यामुळं μ1t आणि μ2t ह्या दोघांची ॲडिशन आहे, त्यात टी हा कॉमन आहे, तो कॉमन बाहेर घेतला आणि e⁻² μ1 + μ2 × t अशा पद्धतीनं मला तो मिळेल. प्लस परत ज्या t² टर्म आहेत त्यातून 1/2 आणि t² कॉमन काढला तर बाकीच्या टर्म आतमध्ये σ12 + σ22 राहील. त्यामुळे ती टर्म जी येईल ती काय येईल, +1/2 σ12 + σ22 × t². अशा पद्धतीनं मला ते काय मिळालं, MGF मिळालं झेडचं. आता मी μ1 + μ2 ला काय म्हणतो, μ' म्हणतो आणि σ12 + σ22 ला काय म्हणतो, σ'² असं म्हणतो. मग मला mz काय मिळेल, e⁻μ' + 1/2 σ'² t अशा पद्धतीने मला मिळेल. आता हे जे MGF जर मी बघितलं mz त्याचं फंक्शन जर बघितलं तर ते फंक्शन जे आहे ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं जे MGF असतं त्या MGF सारखंच ते दिसतंय, फक्त त्यामध्ये मीन जो आहे तो μ' आहे असं दिसतंय आणि व्हेरियन्स जो आहे तो σ'² आहे असं दिसतंय. त्यामुळे याचाच अर्थ by uniqueness property of MGF, Z follows normal distribution with parameter μ' and variance σ'². हे या वरच्या MGFच्या फंक्शनवरून लक्षात येते आपल्याला, कारण ते MGF जे आहे झेडचं ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्याच MGF सारखं दिसतंय, फक्त पॅरामीटर चेंज आहेत थोडे. ते पॅरामीटर म्हणजे कोण आहेत तर μ' and σ'². आता μ' म्हणजेच कोण आहे तर μ' इज नथिंग बट दी μ1 + μ2 आणि σ'² कोण आहे तर σ12 + σ22 आहे. सो आय कॅन राईट Z follows a normal distribution with parameter μ1 + μ2 and variance σ12 + σ22 and Z is nothing but x1 + x2. So x1 + x2 follows a normal distribution with parameter μ1 + μ2 and variance σ12 + σ22 and hence the proof of additive property. This is nothing but the additive property. Additive property म्हणजे काय करणं तर दोन व्हेरिएबल इंडिपेंडेंट असतील आणि ते दोन्ही व्हेरिएबल सेम डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असतील तर त्या दोन व्हेरिएबलच्या ॲडिशनचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन काय असतं हे चेक करणं, दॅट इज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. मग ते डिस्ट्रीब्युशन जर त्याचं ओरिजिनल डिस्ट्रीब्युशन फक्त पॅरामीटर वेगळे असतील आणि ओरिजिनल डिस्ट्रीब्युशन येत असेल, दॅट इज द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन. सो in this way we have proved the additive property. Now here we are going to see the generalization of additive property. In general, how we can define the additive property of a normal distribution. In general means when there are n variables x1 x2 so on xn, like that there are n variables instead of the two variables. We have seen additive property for two variables. Generalization means we have to see the additive property for n number of variables. So here is the statement of generalization of additive property. It is quite similar to the additive property. Okay, if x1 x2 so on xn are n independent and normally distributed variates with parameters μ1 σ12 μ2 σ22 ... μn σn² respectively, then the distribution of sum, that is Z is equal to x1 + x2 + ... xn also follows a normal distribution with parameters μ1 + μ2 + ... μn and σ12 + σ22 + ... σn². So symbolically we can write it as x1 follows a normal distribution with μ1 and σ12, x2 follows a normal distribution with μ2 and σ22,
xn follows a normal distribution with parameter mu n and sigma n square. Then also the x1, x2, so on xn are independent. Then the z, that is x1 plus x2 plus so on plus xn, that follows a normal distribution with parameter mu1 plus mu2 plus plus mu n and sigma 1 square plus sigma 2 square plus plus sigma n square. That is nothing but the summation of xi, I running from 1 to n, follows a normal distribution with parameters summation mu I running from 1 to n, and variance sigma I square, I running from 1 to n. So this is the generalization of additive property. Generalization means if instead of two variables there is a addition, instead of two variables there are n number of variables, and then sum of these n number of variables follows again normal distribution with parameter sum of the means of original n number of variables and variance equal to the sum of variances of n number of variables. That is nothing but the summation xi follows normal distribution with parameter summation mu I and variance summation sigma I square. This is the generalization of additive property. So for today we are going to stop here. Thank you.